हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे बटर पनीर मसाला। तर यासाठी मी घेतलेले 2 टमाटर ते आता याच्यामध्ये टाकते। लसूण घेतलेला आहे, आपण याच्यामध्ये टाकायचा। आणि हे आहे संभाराच्या कांड्या, जे आपण संभाराचे पानं हे काढतो त्याच्या काड्या टाकायच्या, आपल्याला पानं नाही टाकायची। आणि हे घेतलेली अद्रक एवढी टाकायची, 1 चम्मच धनिया पावडर टाकायची, रेड चिली पावडर टाकायची, 1 चम्मचच टाकायची। 7-8 काजू मी उकळून घेतलेले थोडे पाण्यात, ते पण यामध्ये टाकून द्यायचे। आता ही थोडीशी ग्रेव्ही बनवून घेऊया आपण। काही फाईन पेस्ट मी आता तयार केलेली आहे, अशी करायची। चला तर आपण पनीर टॉस करून घेऊया। तर थोडंसं ऑइल टाकायचं, बटरमध्ये पनीर ॲड करून द्यायचे, नमक ॲड करायचं, काश्मीरी लाल मिर्च, एकदम हलकं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार सुद्धा टाकू शकता काश्मीरी लाल मिर्च। आणि तुम्हाला तर माहिती आहे पनीर बटर मसाला खूप स्वीट, थोडंसं स्वीट टेस्ट असते त्याची, तिखट नसते। ओके, बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पनीरला। बघा ते ऑइल उरलेलं होतं, मी त्यामध्येच थोडंसं मोहरी टाकल्या, जिरा, एकदम बारीक कटलेला कांदा। बघा आपला कांदा थोडासा लाईट येलो ब्राऊन झालेला आहे, त्यामध्ये मी हळदी पावडर टाकते 1 चम्मच। मध्ये थोडंसं पाणी टाकून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे त्याला। आता आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये टाकून द्यायची, टेस्टनुसार नमक टाकून द्यायचे, 1 चम्मच साखर। आणि टोमॅटोची बॅलन्सिंग आपल्याला करायची आहे, आणि ग्रेव्हीला असं हलवतच राहायचं आहे, कारण आपण त्यामध्ये काजूची पेस्ट टाकलेली आहे, तर मग खाली लागण्याची शक्यता आहे। सो असं हलवत राहायचं। आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। आता यामध्ये मी हे टॉस केलेलं पनीर ॲड करायचे, मध्ये पनीर बटर मसाला ॲड करायचा आहे, आणि गरम पाणी ॲड करायचे। आता यामध्ये टाकत आहे मी बटर टाकले माझ्या टेस्टनुसार, आणि आता टाकते संभार। आणि थोड्या वेळ असं 5-10 मिनिट या भाजीला असंच मस्त थोडंसं शिजू द्यायचं आहे, मग आपली भाजी रेडी। तुम्हाला भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।